नमस्कार मंडळी, आज मी असा विषय शेअर करणार आहे जो माझ्या मनाच्या खूप जवळचा आहे, तो म्हणजे 16 सोमवार व्रत। मी याबद्दल सगळी माहिती देणार आहे की 16 सोमवार व्रत कोणी करावे, 16 सोमवारचे व्रत कसे करतात आणि त्याच्यासाठी किती खर्च येतो, या सर्व गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। 16 सोमवार व्रत हे भगवान शंकराच्या समर्पित असे व्रत आहे। हे व्रत सलग 16 सोमवार केले जाते। जसं की आपण श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून सुरू करू शकतो। जसं की यावेळेस श्रावण सुरू झालाय आणि हा व्हिडिओ मी रविवारी टाकणार आहे, रविवारी करते। तर तुम्ही विचार करू शकता की तुम्हाला श्रावणात 16 सोमवार व्रत करायचंय की स्टार्ट करायचंय की नाही। प्रामुख्याने हे व्रत नवरा दीर्घायुष्य व्हावा म्हणून करतात किंवा ज्या मुली असतात तरुण मुली त्या चांगला नवरा मिळावा म्हणून करतात आणि काही जण आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी करतात। तर तुम्हाला आता समजलंच असेल की हे व्रत काय असते आणि कोण करते। तर आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊ। नेक्स्ट पार्ट असं असणार आहे व्रतासाठी काय काय लागते। सोमवारी लागणाऱ्या वस्तूंची यादी मी माझ्या नोटपॅडमध्ये मोबाईलच्या नोटपॅडमध्ये करून ठेवली होती, म्हणजे काही विसरायला नको। आणि विसरलं काही वस्तू नसल्या तर आपले मन पण विचलित होते की ही वस्तू नाहीये, मग आता मी काय करू। म्हणजे त्यावेळेस आपल्याला लक्षात येत नाही की आता काय करायचं, पान नाहीये, फुलं नाहीयेत, तर मग आपण त्यावेळेसच ती पूजा करायला लागते। तर मग ते थोडंसं आपलं मिसमॅच होतात गोष्टी। तर मी एका नोटपॅडमध्ये करून ठेवली होती, यादी मी तुम्हाला देईल, ती इथेच पॉपअप होईल, तर तुम्ही नक्की नोट डाऊन करा। तर नैवेद्याचं एक्सप्लेन करायचं झालं तर नैवेद्यामध्ये मी चुरम्याचा 16 सोमवार केले होते। तर 16 सोमवारमध्ये आपण चुरम्याचं जसं की गूळ आणि चपातीचा बारीक चुरा करून जो मलिदा म्हणतात, तर तो मलिदा केला होता आणि त्याचे 3 लाडू बनवायचे। तर 3 लाडू बनवल्यानंतर एक लाडू गाईला, एक लाडू घरातल्यांना सगळ्यांना द्यायचा प्रसाद म्हणून आणि एक लाडू आपण खायचा। तर अशा पद्धतीने मी केले होते। तर तुम्ही हे खडी साखरेचे पण करू शकता। सर्व ह्या गोष्टींना जी सामग्री मी आता दिली आहे, तर त्या सर्व गोष्टींना साधारणपणे 100 ते 150 मध्ये खर्च येतो। तर 16 सोमवारचा पूर्ण मिळून खर्च होतो 1600 तर 2000। तर तिसऱ्या भागात आपण बघणार आहे हे व्रत कसे करायचे। तर हे व्रत मी सकाळी लवकर उठून आंघोळ करायचे आणि आंघोळ झाल्यानंतर मी पांढरे वस्त्र घालायचे। तर आणि मला ऑफिस असल्यामुळं मला सकाळी पूजा करणं जमत नव्हतं। तर मी ऑफिसवरून आल्यानंतर पुन्हा आंघोळ करायची आणि पुन्हा पांढरं वस्त्र धारण करायचे। तर आणि नंतर मी पूजा करायचे। तर पूजेचा माझा वेळ होता 6:30 ते 7:30। तर जनरली म्हणजे माझ्या माहितीनुसार 6:30 ते 7:30 मध्ये पूजा केलेली भगवान शंकराची खूप चांगली असते। जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही सकाळी पण करू शकता। तर मी पूजा कशी करायची हे मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन करते। जर तुम्हाला लॉंग व्हिडिओ हवा असेल पूजेचा डिटेल कसा करतात पूजा, तर मी तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी पुढच्या व्हिडिओत नक्की करून दाखवेल तुम्हाला की पूजा कशी करतात। तर शॉर्टमध्ये पूजा मी सांगते, जशी की मी चौरंग घ्यायचे, चौरंगावर लाल कलरचं वस्त्र आथरायचे, चौरंगापुढे रांगोळी काढायचे आणि लाल वस्त्रावर तुम्ही शिवलिंग ठेवून त्याला दही, दूध किंवा मधाचा अभिषेक घालू शकता आणि अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावायला विसरू नका। नंतर भस्म लावायचे, चंदन वगैरे अर्पण करायचे आणि फुलं, पानं हे सगळ्या गोष्टी मी अर्पण करायचे देवाला। तर मगाशी सांगितल्याप्रमाणे उपवासाचे 3 प्रकार असतात की कोणी जण फक्त फळं आणि दूध लिक्विड इंटेक घेऊ शकतं आणि कोणी माझ्यासारखं की चुरमा खाऊन संध्याकाळी चुरमा खाऊन पूर्ण दिवसाचा उपवास सोडू शकता। आणि तिसरं म्हणजे की तुम्ही फक्त खडी साखरेवर पण उपवास धरू शकता। चौथ्या भागात आपण बघणार की माझा कसा अनुभव होता। तर माझा अनुभव मी सांगेल की खूप छान होता।
पहिलं तर. आणि मला खूप जास्त समाधान पण भेटलं आणि मी स्वतःला खूप एक्सपिरियन्स केले त्या दिवसात की या व्रताने मला खरं तर संयम शिकवलाय. आणि संयमाबरोबरच शांतता आणि किती आपण देवाचं किती काय केलं पाहिजे हे पण मला सगळं ते असं तुम्ही जर करत गेले ना तुम्हाला एक्सपिरियन्स येत जाईल की देव आपल्यासाठी कुठे आणि काय करतोय आणि आपण काय करतोय देवासाठी की हे तुम्हाला लक्षात. अनुभव म्हटले तर माझे पहिले 2-3 जे सोमवार होते ना तर ते मला खूप डिफिकल्ट गेले. कारण मला सकाळी नाश्ता करायची सवय होती, दुपारी जेवायची सवय होती, तर ते जेवण नव्हतं, सकाळी नाश्ता नव्हता, तर ते थोडंसं जड जातं 2-3 दिवस, 2-3 आठवडे नंतर आपल्याला सवय होऊन जाती की आपल्याला रविवारीच लक्षात येतं की आपल्याला सोमवारी उपवास आहे बाबा. तर मग आपल्याला थोडंसं आपण त्या बाबतीत आपण थोडंसं ऍक्टिव्ह राहतो. तर हे व्रत मी माझ्या एक मोठ्या इच्छेसाठी सुरू केलं होतं आणि अमोलच्या दीर्घायुष्यासाठी केलं होतं. जेव्हा आपण ते व्रत करतो ना आपण आपोआप शांत होऊन जातो. आपल्याला कुठल्याही गोष्टीची अपेक्षा राहत नाही आणि म्हणजे डोक्यात काही विचार येतच नाही की आपण याच्याबद्दल असं केलं पाहिजे वगैरे तसंच. ह्या गोष्टी म्हणजे खूप रेअर होऊन जातात आपल्यासाठी. तर माझा आणखी एक अनुभव जो खूप लाईव्ह माझा जो अनुभव आहे तो सांगतेय. कारण मी जेव्हा 16 सोमवार करत होते तेव्हा आमच्या पार्किंगमध्ये खूप मोठा नाग निघाला होता. त्याचा फोटो वगैरे असेल तर मी ते टाकल पण की किती मोठा होता तो. आणि मेन म्हणजे गोडू म्हणजे माझी मुलगी खाली तिथंच खेळत पण होती. तो नाग चप्पलच्या स्टँडच्या खाली होता आणि ती चप्पल घ्यायला तिथे गेली पण होती. तर ही खूप जास्त रिस्की गोष्ट होती माझ्यासाठी. पण असं म्हणतात ना की आई वडिलांचे जे पुण्य असतं ना ते मुलांना लागतं. तर तेच गोष्ट माझ्या बाबतीत घडली होती की 16 सोमवारचे व्रत करत होते तर त्या नागाने माझ्या मुलीला काही केलं नाही. हे खूप मी तुम्हाला लाईव्ह गोष्ट सांगितली माझ्या आयुष्यातली. लक्षात आलं आम्हाला की तिथे खाली नाग आहे आणि मग लगेचच आम्ही सर्पमित्राला बोलून घेतलं आणि सर्पमित्र पण 10 मिनिटाच्या आतच येतात. कारण ते खूप जास्त रिस्की गोष्ट असते. ती कोणाला पण दंश होण्याची शक्यता असते. तर त्यामुळं या गोष्टी मी आणि तिथून मला असं वाटतं की माझं महादेवावरचं जी भक्ती आहे त्यामुळेच तिथून गोडू सावरली गेली आहे. ती मेन गोष्ट. त्या दिवशी सोमवार पण होता आणि सोमवारच्या दिवशीच हे पण होतं, प्रदोष पण होता. तर मी प्रदोषची पण पूजा करते आणि सोमवारी माझे 16 सोमवार पण चालू होते. तर ही गोष्ट मला खूप भावून गेली. आणि एक 10-15 दिवसापूर्वी माझ्याकडे आमच्या घरी एक माणूस आला होता आणि त्यांनी अमोलला विचारलं की तुम्हाला कधी महादेव भेटलेत का. आणि तर अमोल म्हटले नाही भेटले. तर ते असं म्हटले की तुम्हाला महादेव भेटले होते पण तुम्हाला ओळखू नाही आलं की ते महादेव आहेत. मे बी मला असं थोडंसं रिकॉल झालं आणि मला असं वाटलं की त्या दिवशी जे आले होते तेच महादेव असावेत. तर तुमच्याकडे पण असं काही अनुभव आहे का की तुम्हाला पण असं काही अनुभव आलाय का तर मला कमेंटमध्ये नक्की सांग. तर असा होता माझा अनुभव. तर आपण आता नेक्स्ट पार्टमध्ये जाऊ. नेक्स्ट पार्टमध्ये असणारी 16 सोमवारचे उद्यापन आणि उद्यापन सोहळ्याचा खर्च वगैरे. तर 16 सोमवार पूर्ण झाल्यानंतर 17व्या सोमवारी उद्यापन ठेवलं होतं. तर पूजेसाठी 16 जोड्यांना मी बोलवलं होतं. 16 जोड्यांना मी आमंत्रण दिलं होतं. तर 16 जोड्या आणि काही जणी एक्स्ट्रा पण सांगितलं होत्या म्हणजे काहींना जर प्रॉब्लेम आला तर त्यांच्याऐवजी म्हणजे 16 जोड्या ऍडजस्ट होऊन जातील. तर आणि एक जोडी ब्राह्मणाची ठेवली होती. तर अशा 17 जोड्या होत्या. तर त्या सगळ्या 17 जोड्यांना मी व्हिडिओ दाखवते तुम्हाला की व्हिडिओ तुम्हाला दिसेलच. त्या सगळ्या 17 जोड्यांचा असा थाट गेला होता. जसं की शाही भोजन दिलं होतं. तर त्यासाठी मला
तर पूर्ण 16 जोड्यामध्ये मी आमचे सर्व नातेवाईकच सांगितले होते आणि 17वी जोडी तर ब्राह्मणांची होती. तर ब्राह्मणांनी मला पूर्ण पूजेचे म्हणजे छोटी पूजा पण असते आणि मोठी पूजा पण असते. तर छोटी पूजा करायची जर असेल म्हणजे फक्त कलश वगैरे आणि छोटीशी आपली सत्यनारायण पूजा असते तशी, तर तशी पूजा करायची असेल तर तुम्हाला जवळ 1,500 ते 2,000 खर्च येईल. आणि तुम्हाला जर मोठी होम वगैरे सगळं करायचं असेल जे की मी केलं होतं त्याचा खर्च तुम्हाला येईल 3,500 ते 4,000 पर्यंत. आणि ब्राह्मणाची तीच दक्षिणा असते आणि त्यात नंतर तुम्हाला जेवणाचा खर्च येईल. तर जेवणाचा खर्च मी जेवणामध्ये ठेवलं होतं चपाती, 2 भाज्या ठेवल्या होत्या, पालक पुरी ठेवली होती, मसाले भात ठेवला होता, गुलाबजामू आणि जे असतं फ्राईड तळलेलं ते ठेवलं होतं. तर जेवणाच्या 16 जोड्या म्हणजे 50 लोकांचं जेवण मी बाहेरून मागवलं होतं. तर त्याचा खर्च मला 9,500 ते 10,000 आला होता. तर तुम्हाला तो कमी पण येऊ शकतो जर तुम्ही घरी बनवलं तर, कारण घरी बनवलं तर ते 5-6 हजारापर्यंतच येईल. आणि बायकांना 16 प्रकारचे शृंगार एका बॉक्समध्ये पॅक केले होते आणि 16 जणींना 16 साड्या दिल्या होत्या. तर ते शृंगार प्लस साड्यांचा खर्च मला टोटल 15,000 आला होता. जेंट्स लोकांना मी टोपी आणि टॉवेल असं दिलं होतं. तर त्याचा पण खर्च 2 ते 3,000 आला होता. तर अशा पद्धतीने इथे मी खर्च टाकेल. जर तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करायचा असेल म्हणजे की शाही भोजन वगैरे, तर शाही भोजनासाठी मी जे पूर्ण 16 जोड्यांसाठी म्हणजे 16 जोड्या म्हणजे 32 लोकांसाठी पूर्ण चौरंगावर जेवण दिलं होतं. तर त्या चौरंगाचं टोटल एक 30 रुपये पर चौरंग असं मला रेंटनी मिळाला होता विथ कवर. तर आणि घरी शेजारी पाजारी जर ओळख असेल ना तर ते इझिली मिळून जातं की 15-20 चौरंग तर तिथेच ॲडजस्ट झाले होते. बाकीचे जे राहिले ते आम्ही रेंटनी घेतले होते. तर त्याचा पण खर्च मी इथे टाकेल कारण माझ्या लक्षात नाही आता, जेव्हा मी एडिट करेल तेव्हा मी टाकेल. तर तुम्हाला पण 16 सोमवारचं व्रत करायचं असेल तर तुम्ही पण असं प्लॅन करू शकता. आणि किती खर्च येतो ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे आत्ता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला पूजेचा डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी तो व्हिडिओ बनवेल. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? खूप इन्फॉर्मेटिव्ह होता आणि खूप चॅलेंजिंग होता माझ्यासाठी पण. तर कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.